संभाजीनगर बुवा अमित अभिमन्यू वडाळकर मला पक्वाद साफ करता येते मायाळमध्ये उठून असे पक्वाद वादक अमितची घाडी तसेच आपल्याला तबला साफ करता येते मायाळमध्ये उत्कृष्ट असे पक्वाद वादक गौरव कदम तसेच माझा ब्राह्मणराव प्रासादिक भजन मंडळाची समस्त रस मंडळी त्याचप्रमाणे नवदीप बुवा रोहन कुमार हेही मला आज साथ करतायत त्यांचे माझ्या ब्राह्मणराव प्रासादिक भजन मंडळातर्फे लागला आभार मानतोय. भजन डबलवारी म्हटल्यानंतर तिथे अनेक भजन असतील दशावतारी कलाकार पखवाज वादक बुवा रस मंडळी असतात. त्यामध्ये सुप्रसिद्ध असे भजनी बुवा गुरुप्रसाद धुरी पखवाज वादक सचिन धुरी बापू सावंत आमचे मार्गदर्शक रमेश धुरी साहेब तसेच भजनामधील तीर्थचक्र त्रिलोकाचा नाराज मुनी ज्याला म्हटलं जातं ते नंदू नाईक या ठिकाणी आले. त्यांचे माझ्या ब्राह्मणराव प्रासादिक भजन मंडळातर्फे लागला स्वागत करतोय आणि सार्थ अभिमान वाटतोय की युट्यूब चॅनल गजल भजन कीर्तनाचा सन्माननीय महेश गावडे या ठिकाणी आले. माझ्या ब्राह्मणराव प्रासादिक भजन मंडळातर्फे त्यांचे लागतात आभार मानतोय. तसेच अजूनही युट्यूब चॅनल जे आहेत मला नाव माहीत नाही पण ठीक आहे नाव नंतर माहीत पडेल तर त्यांची नावं घेईन. तसेच या महाराष्ट्र हिंदू सेवा सहाय्य समितीचे अध्यक्ष सन्माननीय नंदकिशोर माधव पिढे सेक्रेटरी मंगेश दिवकर त्यांनी फोनद्वारे आम्हाला संपर्क करून हरिभजन करण्याची सुवर्ण संधी दिली. एकदा जोरदार टाळ्या मंगेश दिवकर यांना घेऊन जाऊ द्या. तसेच एक काहीसे खजिनदार राजेश साईबाबा गोकुळनगर अकोलरीवर कांदवली समस्त जणांचे मी माझ्या ब्राह्मणराव प्रासादिक भजन मंडळातर्फे लागला आभार मानतोय. तसेच या भजनासाठी उत्तुंग अशी साऊंड सिस्टीम भेटली ते म्हणजे आमचे सर्वांचे लाडके दत्त निंबाळकर यांचेही माझ्या ब्राह्मणराव प्रासादिक भजन मंडळातर्फे लागला आभार मानतोय. तसेच आज भगवंताचे नामस्मरण करण्यासाठी माझे जोडीवाले बुवा म्हणजे गुरुप्रसादिक प्रासादिक भजन मंडळ बुवाची ओंकार अरविंद मोहिते आणि त्यांचे गुरुवर्य आहेत गुरुप्रसाद रमेश धुरी त्यांना पक्वाद साफ करता येतील. महाराष्ट्रातील नामवंत पक्वाद वादक सचिन धुरी तसेच त्यांना दुसरे पक्वाद साफ करता येते बापू सावंत आणि त्यांची कोरस मंडळी यांचंही माझ्या ब्राह्मणराव प्रासादिक भजन मंडळातर्फे लागलं स्वागत करतोय. साऱ्या जगताचे आराध्य दैवत गणपती गगनाचा नाशिला नमस्कार होऊन महाराष्ट्राचे आराध्य दैवत परस्त्रीला माते समान मानणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा करून आई सरस्वतीला चरणाशिला नमस्कार करून ज्या आई वडिलांनी मला जन्म दिला त्या आई वडिलांच्या चरणाशिला नमस्कार राहून ज्या ज्ञानरूपी सागरात मला पोहायला शिकवलं अशा गुरुच्या चरणाशिला नमस्कार करून तुम्हा जमलेल्या तमाम भजनसेकांचा आशीर्वाद देऊन या जमलेल्या 2020 भजनाला सुरुवात करतोय. जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद जय महाराष्ट्र. बुवा बिंदास काही टेन्शन नाही. विषय काय आहे गुरुप्रसाद धुरी खरोखर आम्ही तुम्हाला म्हणजे गुरुप्रमाणे मानतो. तुम्ही शब्द दिलेला कुठेतरी मी तुम्हाला शब्द दिलेला आणि समाधान वाटतं की त्या शब्दाची पूर्तता माझ्याकडून झाली. आज विशेष म्हणजे महिला दिन म्हणजे काय महिला दिन मुळात महिलांचा दिवस नसतो कारण प्रत्येक महिलेमुळे आपला दिवस असतो. बघा ज्या आईच्या पोटातून आपला जन्म होतो तेव्हा कुठेतरी आपण एक जग बघतो तेव्हा महिलेचा दिवस नसतो. पण तरी पण जगातली सुंदर म्हणजे आज महिला दिन. प्रत्येक माझ्या आईला माझ्या बहिणीला समाजात वावरणाऱ्या प्रत्येक मुलगीला या महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतोय. तसेच माझ्या पाठीमागे काहीतरी मुली आहेत काही स्त्री आहेत त्यांनाही महिला दिनाच्या लागल्या शुभेच्छा देतोय. तुमचा आशीर्वाद फक्त माझ्या पाठीशी ठेवा.
बघे फक्त ही रात्र कशी गाजायची ती फक्त बघा. आज महिला दिन तुमका लाख लाख शुभेच्छा देतोय आणि भगवंताचे नामस्मरण ज्यासाठी तुम्ही आमका बोलवल्या त्या सुरुवाती नामस्मरण करतोय नंतर हळूहळू बोलतोय. ठीक आहे. तू सुख करता तालावरी नाचे गणेश नागती प्रथमतः सुरुवात आपण प्रत्येक कामाची आपलं आराध्य दैवत श्री गणपती गजाननाच्या चरणापासून करतो. तशीच सुरुवात काय करण्याचा प्रयत्न केलाय. ठीक आहे. बुवांची पहिलीच डबल बारी आहे वाटतं हो ना बुवा. कारण दोन होता डबल बारी काहीतरी मागे पुढे झाला होता. योग होता कुठेतरी अमित वराडकरच्या जोडीला डबल बारी करण्यासाठी आणि तो योग साधून आलाय बुवा. मोठेपणाचा भाग नाही जात नाही बुवा. पण ज्यांनी पहिली डबल माझ्या बरोबर केली ना त्यात उंच शिखरावर पोहोचले. त्याच्यामधला एक स्वप्नील गोसावी उद्या त्याच्याबरोबर बारी असा. पण आज जास्त झेंगाट तुमच्याबरोबर करूच नाही कारण सगळं स्टॅमिना थोडी दाखवून ठेवतो. ठीक आहे.
विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम, विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम, राम त्याचे राम त्याचे एक गाव नाम रे रत्नांची खाण रे एका एक दाण रे, रत्नांची खाण रे एका एक दाण रे, प्राणांचाही प्राण माझा स्वामी तुझी आण रे, प्राणांचाही प्राण माझा स्वामी तुझी आण रे. ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे, त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे, मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही, तेथे तुझे तुझे सद्गुरु पाय दोन्ही.
ठीक आहे. बुवाने भजनाची सुरुवात माझ्याकडे दिली आहे. त्या परमेश्वराचं नामस्मरण आणि तुम्हा जमलेल्या तमाम भजन रसिकांचा मनोरंजन करण्यासाठी आजची रात्र असा. मूळ उद्देश आपलं भगवंताच्या चरणी लीन व्हायचो असा आणि त्याच्यानंतर तो उद्देश म्हणजे हे सगळे भगवंत आपल्या समोर बसलेले आहोत ते कसे खुश होतील ते. पण ह्याच्यामध्ये जे सगळेजण आलेत त्यांची प्रत्येकाची ऐकण्याची इच्छा वेगवेगळी आहे. कोणाक भजन आवडताला, कोणाक जोक्स आवडतले, कोणाक गाणी आवडतली, म्हणजे वेगवेगळं काहीतरी असता. नाहीतर आणि आमचं कामच हे असा की जर तुमका भया त्या दिवचा. पण हल्ली बुवा प्रकार काहीतरी वेगळेच चालले. पण आमच्या तुम्हाला दोन्ही बुवांकडे मी ग्वाही देतोय की एकामेकाला अपशब्द जाईल आणि तुम्हाला किंवा आम्हाला कोणतरी नाव ठेवतील अशी बारी आज मुळीच होणार नाही. कारण खरोखरच सांगतो काहीतरी चांगले संस्कार आमच्यावर आहेत. जसे गुरुप्रसाद धुरचे तुमच्यावर चांगले संस्कार घडले तसेच माझे गुरुवर्य राजू धुमाळ म्हणजे श्रीधर मुनगेकर बुवांकडे त्यांच्यानी लहान असल्यापासून धडे घेतले आणि उत्तम कोरस करतात, भजन करतात. त्यांचे संस्कार माझ्यावरती आहे. पण त्याने मला एकच गोष्ट सांगितलेली आहे काय की तू कोणाच्या वाकड्यात जायचा नाही, तू कोणाच्या वाकड्यात जायचा नाही. पण जर तुझ्या वाकड्यात कोण गेलो तर त्याला सोडल्याशिवाय परत माझ्याकडे यायचा नाही. ठीक आहे बुवा, काही बिंदाच टेन्शन नाही. आता भजन भजन म्हणजे काय? भक्ती रसातून जनसामान्यापर्यंत नतमस्तक होणे म्हणजे भजन. भजन करता करता त्या परमेश्वराच्या जवळ जाण्याचा मार्ग म्हणजे भक्तीचा मार्ग. आणि तो मार्ग कुठेतरी आपण दोन्ही बुवा अवलंबणार आहे. काय बारी थोडी लेट चालू झाली आणि आजूबाजू साडीमध्ये पूजा असल्यामुळे लोक थोडी कमी आहेत. पण जेवढी लोक आहेत तेवढी लोक खूप झाली बारीसाठी. फक्त तुमचा प्रतिसाद ठेवा, टाळ्यांचा आशीर्वाद आमच्या वर ठेवत राहा. हळूहळू बघा मजा येते. ठीक आहे. कारण बघा शून्यातून शून्य गेलं, शून्यातून शून्य गेलं उत्तराला शून्य, शून्यातून शून्य गेलं उत्तराला शून्य. आणि तुमच्यासारखं भजन रसिक लागणं हेच आमचं पुण्य, हेच आमचं पुण्य, हेच आमचं पुण्य. कारण बघा स्वतःचं अस्तित्व निर्माण करताना, स्वतःचं अस्तित्व निर्माण करताना थोडीशी फाटेल, स्वतःचं अस्तित्व निर्माण करताना थोडीशी फाटेल. पण ज्या दिवशी तुमचं अस्तित्व निर्माण होईल तेव्हा साऱ्या जगाला तुमचा अभिमान वाटेल, साऱ्या जगाला तुमचा अभिमान वाटेल. धन्यवाद. सारे ग म प ध नि सा, सारे ग म प ध नि सा. मंत्र मध्य अनताल, मंत्र मध्य अनताल, धडावत उठले स्वर संताल, सुरातून प्रवरला अंताल. मयुरेश लावणी प्रगटला, मयुरेश लावणी प्रगटला, मावळला अंधार. धनी प म प धनी, धनी रे सा.
या ठिकाणी महाराष्ट्रातील शान आम्हाला गुरु समान आना मार्गिनो या ठिकाणी आले. माझ्या ब्राह्मण प्रासादिक भजन मंडळातर्फे त्यांचे लाख लाख आभार मानतोय. सन्माननीय गुरुप्रसाद रमेश धुरी यांच्याकडनं 101 रुपयाचा बहुमूल्याचं पारितोषिक आलंय. माझ्या ब्राह्मण प्रासादिक भजन मंडळातर्फे त्याचा स्वीकार करतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. त्याचप्रमाणे मालाडमधील उत्कृष्ट पखवाज वादक हरीश मार्गिनो या ठिकाणी आले. उत्तम प्रकारे भजनही करतात ते. उत्तम असं भजन त्यांचं आहे. पखवाज वाजवतात म्हणजे ऑलराऊंडर माणूस या ठिकाणी आले. जोरदार टाळ्या वाजवून जाऊ द्या. तसेच जोगेश्वरीतील शान आमचे परममित्र निखिल राणेबुवा या ठिकाणी आले. त्यांचे माझ्या ब्राह्मणदेव प्रासादिक भजन मंडळातर्फे लागला आभार मानतोय. धन्यवाद बुवा. तर आज महिला दिन. सुरुवातीला थोडं महिलांबद्दल बोलूया. कारण काय, जिच्या पोटातून आपला जन्म होतो, जे आईचे अनंत असे उपकार आपल्यावर आहेत. हा जन्म काय असे 7 जन्म जरी आले तरी पण आईचे उपकार फेडू शकत नाही. बघा, ती आई आहे, ती ताई आहे, ती मुलगी आहे, ती मैत्रीण आहे, ती पत्नी आहे, ती सून आहे, ती सासू पण आहे, ती आजी आहे. पण याआधी ती एक स्त्री आहे. आणि स्त्री म्हणजे जगात देवाने बनवलेलं सुंदर आविष्कार म्हणजे स्त्री आहे. बघा, ज्याला स्त्री आई म्हणून कळली तो जिजाऊचा शिवबा झाला. ज्याला स्त्री बहीण म्हणून समजली तो मुक्ताईचा ज्ञाना झाला. ज्याला स्त्री मैत्रीण म्हणून समजली तो राधेचा श्याम झाला. आणि ज्याला स्त्री पत्नी म्हणून समजली तो सीतेचा राम झाला. प्रत्येक महान व्यक्तीच्या जीवनात आणि यशात स्त्रियांचा वाटा असतो. म्हणून बघा, प्रत्येक पुरुष आपल्या नावाच्या अगोदर स्त्रीचं नाव लावतो. आणि ही परंपरा आतापासून नाही तर पहिल्यापासून आहे. बघा, उमाशंकर, राधेश्याम, गौरी शंकर म्हणजे अशी अनंत नावे त्या स्त्रीला दिलेली असतात. म्हणून जोरदार आहे त्या स्त्रियांसाठी टाळ्या होऊन जाऊ द्या. आता थोडा बुवांकडे वळूया, नाहीतर म्हणतले की एकदमच भजन झाला. बाकी मग आज बुवांकडे बघलंय ना की आई शपथ सांगतोय. कुशल पत्रिकेची आठवण येते. कुशल पत्रिके माहिती आहे तुमका? महाराष्ट्राची हास्य जत्रा. हा चला होऊया. आणि मी तो स्ट्रगल चला जास्त बघतोय त्याच्यामुळे मला आता माहिती आहे. ठीक आहे बुवा, सुंदर बुवा. सुरुवातीत बुवांची कळ कशी काढतात समजणार नाही. म्हणजे बघितलं ना एकदम दया येतात. एकदम गणपती म्हणजे 11 दिवस त्या माणसाची पूजा करायची आणि 11वे दिवस विसर्जन करायचे. म्हणजे एवढं कोणी पण आता हळूहळू समजताला की गणपती हा की काय आता. ठीक आहे बुवा, उडव. सुरुवातीलाच उडव. ठीक आहे, उडवतंय पण गजरापर्यंत थांबा, नंतर उडवतंय. कारण परंपरा कशा रुपयांच्या अगोदर भुवंका काय बोलू नाही शकले ना. आणि आता नियम लागले, अरे तुरे नाही करायचा. नाही बुवा, तुमचा मान सन्मान करूनच बारी करणार. काही टेन्शन घ्यायचं नाही, पण मजा करणार. तुमका इथून हलेला शिवाय सोडत नाही ना. म्हणजे तुमका असं गदगद गदगद हले तुले वराडकर म्हणतात माका. ठीक आहे, रूपव ध्यानाचा किंवा रूपाचा अभंग. म्हणजे परमेश्वराने बघा, परमेश्वराने काय दाखवून दिलं की तुम्ही देवाची भक्ती करू नका. कारण देवाची भक्ती करून कधी देव तुम्हाला प्रसन्न होणारच नाही. रोज मंदिरात जावा, मंदिरात देव भेटणारच नाही. मग मंदिरात आपण का जातो? मंदिरात जर देव भेटत नाही ना तर मग आपण मंदिरात जातो तरी काय? तर मंदिरात गेल्यानंतर समजतं की देव कुठे असतो. ते देव आपल्या घरातच असतो, आपल्या आई वडिलांच्या रूपामध्ये. मी सांगते, रोज पाया पडा आई वडिलांच्या. खैच्या तीर्थक्षेत्रात जाऊची तुमका गरज नाही पडायची. कारण जगाचं सगळ्यात मोठं तीर्थक्षेत्र आपल्या घरात असतं, आई वडील. पण आपण कधीतरी विसरतो. आपल्याला सवय काय झाली, सकाळी उठल्यानंतर आपण सवय पहिलं मोबाईल चेक करतो. कारण आपला कर्म असतात मोबाईल मध्ये काय काय. आपण आज आई वडिलांची सेवा पायाने पडायचा दिवस गेले हो. आज कोण आई वडिलांना विचारत नाही. म्हणून भजन काय असावं तर त्यासाठी भजन असावं. भजनाच्या मार्फत आपण लोकांना सांगतो की भजन
म्हणजे काय असतं, आई वडिलांची सेवा काय असते. भक्त पुंडलिकाने काय केलं, आई वडिलांची सेवा केली आणि आई वडिलांची सेवा करता करता त्याला भगवान प्रसन्न झाला. त्याने भगवंताची तीर्थयात्रा केली नव्हती, आई वडिलांना तीर्थक्षेत्राला घेऊन गेला होता. तो भगवंताची सेवा करत नव्हता. त्याने काय केलं तर आई वडिलांची सेवा केली आणि त्याच्यामुळे कुठेतरी देव प्रसन्न झाला. ठीक आहे बुवा, शॉर्टकट म्हणते, रुपावळ म्हणते आणि तुमच्याकडे देतोय. गजरा हळूहळू बघूया काय आता, कारण बारीला अगोदरच खूप उशीर झालेला आहे, जास्त बोलण्यात काही अर्थ नाही. बुवान आतापासून पॅन काढला, मी काय बोलाकच नाही आणि पॅनवर लिहून घेऊन तयार लागले. म्हणजे विचार करा, मी काय बोलाकच नाही आणि हे लिहून घेऊन लागले. विचार करा मी किती बोललोय तर काय काय करतले. आज तू माझं कोतवाल असेल, आज तुझ्या पेनातली शाई नाही सरायले ना तर वराडकर बुवा नाही. म्हणजे मी न बोलता पण तू लिहून घेऊन लागले, म्हणजे बुवा चलत ना रे तुले, चलत ना रे तुले. अहो धावची सवयच नाही. आजकाल घराकडे कोण अहो धाव करत नाही हो. आज महिला दिन आहे, वाईट काय बोलायचं नाही. आता आज महिलांबद्दल बोलायचं भरपूर दिवस होतो. आज नवऱ्याक ओधाव नाही करणं, आज डायरेक्ट पिल्लू. नवऱ्याक बायको काय म्हणता, पिल्लू जानू. ओधावचा सगळा विसरून गेला. पहिल्या जमान्यामध्ये होतं ते, और 4-4 पोरं झाली तरी बायकांना नवऱ्याचं नाव असं डोळ्यावरून बघायची नाही. आता काय, पहिली रात्र झाली की चालू नवऱ्याची तासू. ठीक आहे, भवसागर हा पार कराया, नाममुखी जे घ्यावे. भवसागर हा पार कराया, नाममुखी जे घ्यावे. हरिनाममुखी जे घ्यावे, जीव हा तळमळे तुझ्याच साठी. जीव हा तळमळे तुझ्याच साठी, कोठे मला भेटसी अनंत युगाच्या नारायणा. ठीक आहे, सुरुवाती थोडं आवडतं घेते, बुवांका चान्स देते. बुवा नवीनच आवड, माका फक्त बुवांका बघूचं आहे. एकदा बुवा बघलंय ना की नंतर मी माझा चालू करते. मग ठीक आहे, रूपाचा आपण अभंग घेऊया, परमेश्वराचं नामस्मरण करता करता. आणि जोरदार एकदा पुन्हा एकदा
साऊंडवाल्यासाठी जोरदार टाळ्या वाजून जाऊ द्या. उत्तम असा साऊंड सिस्टम. आज मालाडकर यांचं नाव गाजतंय असे सन्मान आमचे भाऊच बोलायला काही हरकत नाही. दत्ता भाऊ यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजून जाऊ द्या. या ठिकाणी सन्माननीय गृह माऊली या ठिकाणी आले. म्हणजे ब्राह्मणदेव प्रासादिक भजन मंडळातर्फे त्यांचे लाख लाख आभार मानतो. धन्यवाद धन्यवाद. सन्माननीय सुहास पवार यांच्याकडनं 100 रुपयाचा